महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं माजी मंत्री तथा नाशिकचे विकास पुरुष छगन भुजबळ यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। त्र्यंबकेश्वरमधील आधार तीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत भुजबळांनी वाढदिवस साजरा केला। यावेळी आश्रमातील मुलींनी त्यांचे औक्षण केले। भुजबळ फार्मवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आश्रमातील मुलांना भुजबळ आणि मुंबई महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी स्वेटर आणि शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप केलं। तसेच आज जागतिक पांढरी काठी दिवस असल्यानं अंध मुलांना देखील आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। विकास पुरुषांनी अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवल्याचं मत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरेंनी व्यक्त केलं। भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना विविध शालेय वस्तूंचं वाटप व पुस्तकांचं वाटप केलेलं आहे। तसंच रक्तदान शिबिराचंही आज आयोजन केलं होतं भुजबळ फार्म येथे व विविध कार्यक्रमांचं आयोजन करून इथे साध्या पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी आज दुष्काळ जो आहे त्या याच्याने साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत। भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्मवर रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महापौर अशोक मुर्तडक आणि नरेंद्र ठक्कर यांनी भुजबळांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे, युवा शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, वैभव देवरे, सनी आंबेकर, कार्यकर्ते उपस्थित होते। वाढदिवसाप्रसंगी हितचिंतकांनी भुजबळांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।